सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या जवळपास 5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 39 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण हा ग्रंथ आपल्याला समजावून सांगतात आहे, त्यावरती प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आज आपण 3ऱ्या अष्टकातील 6वा अध्याय बघणार आहोत. यात बृहस्पती पुढे सांगतात की अशा प्रकारचे तुला आणखी दुसरे सांगतो. कुणीतरी एक वेद शर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या सुशील मुलाला परकाया प्रवेश करणाऱ्या भूतांनी त्रस्त केले होते. परस्परांवर जय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या, ज्यांचा काहीच हेतू समजत नाही, अशा त्या दुर्धर ब्रह्मग्रहांना निपटून टाकण्यासाठी अनेक उच्चाटनादी उपाय करूनही तो समर्थ झाला नाही. त्यामुळे तो शोकाकुल झाला. भूतांनी झपाटलेला तो पुत्र बेशुद्ध होऊन कधी नाचत, कधी धावत, कधी हसत, रागाने नाना प्रकार करत रडू लागला व स्वतःला विसरून वागू लागला. केव्हा तरी वैश्वर्य झाल्यानंतर त्याच्या घरी धुळीने माखलेला, सर्व अंगाला भस्म लावलेला, मळकट माशांनी वेढलेल्या अंगाचा घाण वास येणारा पण तेजस्वी भिक्षू भिकारी आला. त्याला या ब्राह्मणाने भिक्षा वाढली. हा कोणी गुप्त पुरुष असावा म्हणून तो ब्राह्मण त्याच्या मागे लागला. लाकूड, विटा, गोवऱ्या यांनी मारले तरी पाठीमागे धावणाऱ्या त्या ब्राह्मणाला तो भिक्षुक म्हणाला की मी आता तुझे काय करावे. तेव्हा तो ब्राह्मण पुत्राच्या व्यथामुक्तीसाठी भिक्षूची प्रार्थना करू लागला. तेव्हा स्वतः दत्ताचे प्रगट होऊन त्यांनी त्याला 7 मंत्र दिले व सांगितले की एकेका मंत्राने क्रमशः एकेका ग्रहाचा पीडा दूर कर. ज्याप्रमाणे ज्ञानावर भरलेली आवरणे शास्त्रांनी गळून पडतात, त्याप्रमाणे कारण एका मंत्राने परस्परांशी विरोध असलेले ग्रह जिंकण्यात अवघड असतात. तरी या 7 मंत्रांनी त्यांचा निपात कर असे बोलून दत्तात्रय त्या क्षणी गुप्त झाले. नंतर संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने घरी येऊन दत्तात्रयाने सांगितल्याप्रमाणे केले व एक ग्रहाचे निस्सारण झाले असता शोक व मोहादिकांचे निस्सारण झाले. तेव्हा तो पूर्वीसारखा झाला व अभ्यासामुळे गतीला प्राप्त झाला. तसेच सह्याद्री पर्वतात एका भागात रेणुका विष्णुदत्त नावाचा महाबुद्धिवान दत्तभक्त आपल्या पत्नीसह राहत होता. एका भागात सह्याद्री पर्वतात एका भागात रेणुकापुरात विष्णुदत्त नावाचा महाबुद्धिवान दत्तभक्त आपल्या पत्नीसह राहत होता. त्याच्या घराच्या दारात असलेल्या अश्वत्थ पिंपळाच्या झाडावर एक ब्रह्मराक्षस होता. तो दररोज ब्राह्मणाने टाकलेला भूतबळी खात असे. त्या दोघांना तो कधी त्रास देत असे. त्या ब्रह्मराक्षसामुळे दुसरे लोक त्रस्त झाले होते. ब्राह्मणाच्या अन्नसेवनामुळे शांत झालेला ब्रह्मराक्षस केव्हा तरी वैश्वर्य झाल्यानंतर स्वतःच्या स्वरूपात प्रकट झाला. भयानक अशा आपल्याला पाहून झालेल्या ब्राह्मणाला जाणून तो ब्रह्मराक्षस मधुर वाणीने म्हणाला की हे ब्राह्मणा, तू घेऊ नकोस. तू अभिष्ट वर माग. मी तुझे अन्न सेवन करणारा ब्रह्मराक्षस आहे. स्वतःच्या पत्नीच्या संमतीने तो म्हणाला की श्री दत्ताचं दर्शन घडवून दे, बाकी माझी कोणतीही इच्छा नाही. हे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, अत्यंत पापी असल्यामुळे त्याचे नाव सुद्धा मी इथे घेणे योग्य नाही. तरी पण मी तुला सांगतो की तुझ्यासाठी प्रयत्न करून मी त्याचे दर्शन तुला करवीन. एकदा उन्मत्ताप्रमाणे मद्याच्या दुकानात बसलेल्या दत्तात्रयाला जाणून ब्राह्मणाला बोलावून ब्रह्मराक्षस म्हणाला, योग्यांचे दैवत असलेल्या त्या दत्तात्रयाला तू जा. ब्राह्मणाने त्याला पाहून हीन मानले. तेव्हा तो दत्तात्रय गुप्त झाला. खिन्न होऊन ब्राह्मण घरी आला. तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्याला म्हणाला, हे दुर्भाग्या, तू हे काय केलेस. मी तुला सांगितलेले असताना तू कसा मोहित झालास. मी तुला पुन्हा संदेश देईन, यापुढे तू सावधान हो. हे विप्रा, कुत्रांनी वेढलेला आणि धुळीने बरबटलेला मी असलो तरी उत्तम गती व आत्मज्ञानाने आचरण करणारा मी आहे.
दैवयोगाने ब्राह्मणाच्या शापाने त्याचा भक्त असून मी ब्रह्मराक्षस झालो आहे. ब्राह्मण सुद्धा अस्थिभूषण असलेल्या, डोळे लाल असलेल्या त्या ब्रह्मराक्षाला सामोरा गेला. त्याने हाडाने मारले असता जीवताच्या भीतीने तो ब्राह्मण पळू लागला. ब्राह्मण म्हणाला, प्रयत्न निरर्थक आहे, मी दैव श्रेष्ठ मानतो. हे ब्राह्मण, माझ्या खोट्या मारामुळे तुझा काय तोटा होणार आहे याचा विचार कर. तुला मी दर्शन करेल, तू स्वतःचे कार्य सांग, तुझ्यासाठी मी काय करू असे प्रसन्न होऊन दत्तात्रयाने विचारले असता तू त्यावेळी बोल. दर्श श्राद्धाच्या वेळी मी क्षण देईन, त्यावेळी आपण येण्याची कृपा करावी असे बोलावे. नंतर एकदा ब्रह्मराक्षस म्हणाला, जो कुत्र्यांना मेलेल्या गाढवाचे मांस काढून देत आहे तो दत्तात्रय आहे असे त्याला जाण. माझे वचन सत्य आहे. पत्नीने तिचे 30 समजूत घातलेला तो धीटपणे जाऊन त्याचे पाय धरू लागला. सोड सोड, निघून जा असे बोलून मांस हाडाने त्याने मारले तरी त्या ब्राह्मणाने धैर्याने नमस्कार करून त्याला सोडले नाही. दीन त्रासलेल्या पण धीट असलेल्या त्या ब्राह्मणाला जाणून भगवान दत्तात्रय म्हणाले, 3 वेळा तू आलास, अनाचारी असलेला मी तुझ्यासाठी काय करू? श्राद्धासाठी मी निमंत्रण देतो आहे असे ब्राह्मणाने म्हटले असता दत्तात्रय म्हणाले, श्राद्धात अनाचारी ब्राह्मणाच्या वेदनेमुळे पितरांचा अधप्पात होईल. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, इतर आचारांनी काय मिळणार आहे आणि कोणती हानी होणार आहे? सर्वार्थाने तृप्त आणि आसक्त असलेल्या समर्थ अशा तुला कर्माचे काय हवे असे सांगून आदरणीय बाबांनी हा अध्याय इथपर्यंत अतिशय सुंदर इथे समजावून सांगितल्या आणि आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्थल विराम दिला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात कर. नमस्कार. अनुसूया अत्रि संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. द्विजो ब्रवीत् किम आचारे लभ्यते अन्यश्च काक्षतीः तवेशस्य आप्तकामस्य किम असक्तस्य कर्मभिः. आपण मागल्या पुष्पात असं बघितलं की ब्राह्मणाने असं विचारलं कुणाला, तर भगवान दत्तात्रयांना, जे वेगळ्या अशा स्वरूपात तिथे प्रगट झाले होते त्यांना, की इतर आचारांनी काय मिळणार आणि कोणती हानी होणार. तेव्हा सर्वार्थाने आप्तकाम, तृप्त आणि आसक्त असलेला समर्थ अशा तुला कर्माचं काम काय आहे. तेव्हा स्वतः भगवान म्हणजे दत्तात्रय ते स्वस्वरूपात प्रकट झाले. इत्युक्त ओम तथे युक्ता स्वरूपेण स्थितो वदत निमंत्र्यानम अंजंच मत्कल्पम पाकशुद्धि विधीयता. सुस्नातः शुचिरेष्यामि त्वद्देश्म कुतुपक्षणे न श्मशानंच न मांसास्ति तत्र पश्यद द्विजस्तदा. म्हणजे ब्राह्मण जेव्हा असं त्यांच्याशी संभाषण केलं तेव्हा भगवान दत्ताचे स्वतः स्वस्वरूपात त्या ठिकाणी प्रकट झाले. स्वरूपेण स्थितो वदत. आणि मग असं म्हणतात की माझ्या पंक्तीला योग्य अशा निमंत्र्या अंजंच मत्कल्पम, माझ्या पंक्तीला योग्य अशा आणखीन एखाद्या व्यक्तीला सुद्धा दुसऱ्यांना निमंत्रण देऊन मग पाकशुद्धी कर. आणि मग तोपर्यंत सुस्नाचा शुचिरेष्यामी,
म्हणजे तोपर्यंत मी स्नान करून पवित्र होऊन तुझ्या घरी दिवसाच्या 8व्या भागात येईल. कुतुपक्षणे, त्वदेष्मक कुतुपक्षणे. आणि मग त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सुरुवातीला जे दृश्य दिसलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी ते त्याला स्मशान, मांस, हाड असं जे काही दृश्य त्याला होतं, न स्मशानम न मांसार्थी तत्रा पश्यत आहे, ते त्याला काही तिथे दिसलं नाही. ते जणू काही एक प्रकारे अदृश्य झालं. मग या ठिकाणी एक रूपकात्मक अशा पद्धतीने महाराजांनी वर्णन केलंय. ते असं म्हणतात, श्मशानं योगभू श्वानो वेदाः शास्त्राणि वायसाः दृष्टो द्विजेना अवधूताः साक्षात दत्त स्त्री रूपधृक् द्विजो दत्वाः धन्योस्मि धन्यो मे पितरो कुलम यत् पुण्योभाद अपि कुधीर द्राक्षम ते पदम महत. या ठिकाणी रूपकात्मक पद्धतीने सांगताना स्मशान ही योगभूमी, स्मशानम योगभू, कुत्री हे वेद, श्वानो वेदाः, कावळे हे शास्त्र, शास्त्राणी वायसाः, आणि तिन्ही रूप धारण करणारा साक्षात अवधूत दत्तात्रेय हा त्या ब्राह्मणाने पाहिला. दृष्टो द्विजेनाम अवधूत साक्षात दत्त स्त्री रूपधृक, स्त्री रूप अशी धारण करणारा. आणि मग तो असा नमस्कार करून म्हणतो, धन्योस्मी, मी धन्य झालो. धन्यो मे पितरो कुलम, माझे आईबाप, माझे आई वडील आणि माझे कुल सुद्धा धन्य झाले. ज्या पुण्याईमुळे यत् पुण्योधा अपि, क्षुद्र बुद्धी असलेला मी तुझे कुधीर द्राक्षम, अशा कुधी द्राक्षम, क्षुद्र बुद्धी असलेला मी सुद्धा तुझे महान पद, ते पदम महत, तुझं ते महान असं पद मला बघायला मिळालं. अशा पद्धतीने ब्राह्मणाने स्तुती करून मग तो ब्राह्मण इत्युक्त्वा सद्रुतं गेहं गत्वा पत्ने शंसनं तत सापि हृष्टा सती पाकं विधिना कर्तुमारंभत. म्हणजे असं बोलून तो घरी जाऊन पत्नीला ते जे काय घडलं ते त्यांनी सांगितलं. इत्युक्तां सद्रुतं गेहं, लवकर घरी गेला. मग पत्नी शशंस तत, ती सुद्धा सापी हृष्टा, ती सुद्धा आनंदित होऊन सती पाकम विधीना कर्तुमाला, तिने यथा योग्य पद्धतीने स्वयंपाकाला आरंभ केला. को मृगोज्ञो विजस्तुल्यो इत्युक्तो राक्षसो ब्रवीत यत्रायातीश्वरस्तत्र समायांच खिलाः सुराः. आता यांच्यासारखा म्हणजे भगवान दत्तात्रेय सारखा तुल्य असा दुसरा ब्राह्मण याची जेवण्यासाठी कोण शोधावा, असं जेव्हा त्या ब्राह्मणाच्या मनात विचार आला आणि त्यांनी त्या राक्षसाला विचारलं, तेव्हा तो ब्रह्मराक्षस असा म्हणाला, तथाप्यर्कं गृहपती वन्ये वा अत्र निमंत्र्यं कार्यं ते साधितं सर्व प्रसादे मान विस्मर. म्हणजे ज्या ठिकाणी भगवान दत्तात्रेय येतो त्या ठिकाणी सर्व देवी येतात. म्हणून तरी सुद्धा तू सूर्य किंवा अग्नी यांना निमंत्रण दे. तथा अप्यर्क गृहपती वन्य वा अत्र निमंत्र्य. म्हणजे अर्क म्हणजे सूर्य, वन्य म्हणजे अग्नी, या दोघांनाही तू निमंत्रण. म्हणजे कार्यम ते साधितम सर्व, सगळं तुझं कार्य जे तुझ्या मनात आहे ते सिद्ध होईल आणि
प्रसादे मा न विस्मर, प्रसादे माम, मला मात्र त्या प्रसादाच्या वेळेस विसरू नको. तथेत्युक्त्वा सपत्नेहि तच्छंसात्रा अंतरे त्रिज, श्रीशे इत्याह मत्कल्पाः कोन अन्यो विप्रो वद द्विज, स्यासने त्रास्यतान् मन्यो विप्र आयास्यतीति तम, उक्त्वा सती बहिर्गत्वा जुहावार्क प्रणम्यसा. म्हणजे ठीक आहे असं त्या ब्राह्मणाने म्हटलं. तो त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला ही सगळी हकीकत सांगितली. एवढ्यात भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेय येऊन असे म्हणाले, ब्राह्मणा, माझ्यासारखा दुसरा कोण ब्राह्मण ते सांग. श्रीशे इत्या है मत्कल्पा को अन्यो विप्रो वद द्विज, असं सांग. असं जेव्हा भगवान म्हणाले तेव्हा आपण स्वतः तुमच्या आसनावर बसा. श्वासने अत्रास्यता मन्यो विप्र, असा. तेवढ्यात विप्र आयास्यति इति तम, तेव्हा दुसरा विप्र येतो असं म्हणून की पतिव्रता जी आहे उक्त्वा म्हणजे असं बोलून सती बहिर्गत्वा चो अर्क प्रणम्यसा, ती पतिव्रता बाहेर जाऊन सूर्याला नमस्कार करून तिची प्रार्थना आवाहन करून नमस्कार करून प्रार्थना करू लागली. सर्वात्मधीर सविता करोषि त्वं सचेतनं विश्वं जडपिहाद्य, विश्वं जडम अपिहाद्य देवागच्छ दयस्वनः. हे सर्वात्मका, सर्वात्मा अधीर सविता, धैर्यशाली सर्वात्मन धीर सविता, धैर्यशाली अशा सूर्या, सविता सूर्या, तो जड असलेल्याही विश्वाला सचेतन करतो. करोषि त्वं सचेतनम, तरीही देवा सचेतन कसं, विश्वम जडमप्यः अद्य, म्हणजे विश्वम जडम अपि हा अद्य या ठिकाणी असं जड जरी विश्व असेल तरी त्याला तू चेतन करतो. तेव्हा देवा आगच्छ दयस्वनः, आज देवा या ठिकाणी ये आणि आमच्यावर दया कर. इत्यर्कः प्रार्थितो विप्ररूपी प्रापा अत्रिजतो अत्रिजो वदत, देवहीनं कथं श्राद्धं तृतीयो निश्चिता तथा. अशी प्रार्थना केला असता सूर्य ब्राह्मण रूपाने आला. इत्यर्क प्रार्थितो विप्ररूपी, तो आल्यानंतर मग दत्तात्रेय असं म्हणतात, देवाशिवाय श्राद्ध कसे, देवहीनं कथं श्राद्धं, मग तृतीयो अन्विष्यतां तथा, म्हणजे तिसऱ्यालाही शोधा. पुन्हा जी सती होती, सती ग्रहपतीं प्राह कर्माध्यक्षां शतो जनाः, एहि त्यो युक्तो अग्निरप्याप्य तत्कल्पो विश्वरूपधृप. म्हणजे ती पतिव्रता अवसथ्य नावाच्या ग्रहपतीला म्हणजे अग्नीला असं म्हणाली, या कर्माच्या प्रमुख अंश रूपानं तू आता ये. म्हणजे तिने एक प्रकारे अग्नीला आवाहन केलं आणि असं आवाहन केलेला त्यांच्यासारखा जणू काही विश्वरूपधारी असा अग्नी सुद्धा ब्रह्माचं स्वरूप घेऊन अग्नी सुद्धा तिथे आला. मग दैवे अग्निमुपवेशं पित्रे अर्कच यथाविधी व्यधाच्छाद्रव्यधात् श्राद्धं मुदा भुक्ता स्तृप्ता स्वेत्यवदस्त्रयाः. म्हणजे दैवे अग्नि उपवेशं, देवस्थानी अग्नी आणि दत्तात्रेयाला आणि सूर्याला पितृस्थानी अर्क म्हणजे सूर्याला बसून
त्या ब्राह्मणाने यथाविधी श्राद्ध अत्यंत आनंदाने केलं, यथाविधी. आणि भोजन केलेले ते तिघही यथाश्राद्ध मुदा, मुदा म्हणजे आनंदाने, भुक्ता तृप्ता, हा आनंदाने ते असं म्हणाले, आम्ही तृप्त झालो आहोत, असं ते पदस्त्रय तिघे जण असं म्हणाले, आम्ही तृप्त झालो भोजन करून. आचांते क्षयं दत्त्वा तमष्टम शतनामभिः नत्वा राक्षसोप्यावाह कृतकृत्यो अस्मि दर्शना. मग पिंडदान झाल्यानंतर, आचमन दिल्यानंतर त्या तिघांनी त्याला अक्षय असं वर प्रदान केलं. दत्वा तमष्ट शतानभिः, त्यानंतर 108 नावांनी नमस्कार करून, तमष्ट शतनामभिः 108 नावांनी त्यांनी प्रार्थना करून नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला, दत्वा काय म्हणाला, राक्षसोक्त्यावाह कृतकृत्योस्मि दर्शना. त्या ब्रह्मराक्षसाच्या वचनानुसार तुमच्या दर्शनामुळे मी कृतार्थ झालोय, त्यांनी मला सांगितलं म्हणून आज तुमचं दर्शन झालं म्हणून मी कृतकृत्य झालो. मग दत्त प्राहेतु वृक्षोऽपि मदुच्छिष्टा अष्टा शनाद गती मुक्तास्ते पितरः पत्न्या सिद्धस्त्वं चैहि सद्गती. भगवान दत्तात्रेय म्हणाले की माझं उच्छिष्ट भक्षण केल्याने हा ब्रह्मराक्षस जो आहे तोही आपल्या गतीला प्राप्त हो. मदुच्छिष्टा शनाशात गती, त्या ब्रह्मराक्षसा सुद्धा तो माझा उच्छिष्ट ग्रहण केल्याने तोही गती, उत्तम गती प्राप्त हो. आणि तुझे पितृगण आणि तू सुद्धा पत्नीसह सिद्ध होऊन सद्गतीला जा. मुक्तास्ते पितर पत्न्या सिद्धस्त्वं, तेही सत्वी उत्तम गतीला प्राप्त होशील. आणि मग दत्त्वा विद्यालयो दत्ता त्वय्यानं कामगंच कः उभयधिष्व शुष्मेवं तेजयांसो भवत्कृतीः. म्हणजे मग त्या ब्राह्मणाला मंत्र विद्या देऊन भगवान दत्ताचे निघून गेले. सूर्य सुद्धा स्वयानं कामगंच, आणि सूर्य सुद्धा स्वेच्छेने जाणाऱ्या स्वतःच्या विमानाने स्वर्गात गेला. आणि मग ऐहिकडे पारलौकिक सिद्धी देवन उभयधिष्ठ शुष्मेव, अशी ऐहिकडे उभय म्हणजे दोन्ही प्रकारच्या सिद्धी देव, ऐहिकडे पारलौकिक अशा सिद्धी देव शुष्मेवून तेजयांसो भवत्कृतीः, तो तेजस्वी अग्नीही गेला. आणि अशा प्रकारे तो जो ब्राह्मण आहे तो कृतार्थ झाला. मग अलंघ्य शासनो अभिष्ट भागभुच्छास्त्र दृक् रक्षोपिच्छिष्ट भूमुक्त एवं शास्त्र क्रमात गती. म्हणजे धर्मशास्त्राचं उल्लंघन न करणारा, शास्त्रदृष्टी असणारा ब्राह्मण अपेक्षित फलाचा जणू काही अधिकारी झाला. आणि उच्छिष्ट भूमुक्त आणि उच्छिष्ट सेवन करणारा ब्रह्मराक्षस सुद्धा मुक्त झाला. लक्षोप्यो उच्छिष्ट भूमुक्त एवं, अशा प्रकारे शास्त्र क्रमात गती, अशा प्रकारे शास्त्रानं चित्तशुद्धी होऊन क्रमाने भगवत दर्शन, भगवंताचं दर्शन होतं आणि गती म्हणजे मुक्ती प्राप्त होते, असे या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात. आणि या ठिकाणी 3ऱ्या अष्टकाचा हा 6वा अध्याय समाप्त झाला. पुढे या ज्या कथा
आपल्याला या क्रमगती चित्तशुद्धी या संदर्भात चिंतन करणाऱ्या अशा कथा आहेत. तो इंद्र आणि बृहस्पती यांचा जो संवाद चालू आहे तो आपण जो पाहतो या कथांच्या अनुषंगाने, त्यात आता पुन्हा पुढे आता 3ऱ्या अष्टकातल्या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला आता ही कथा पुढे सुरू असताना स्वामी महाराज असे सांगतात, प्रभुप्रसादाद विप्रोयम कमप्यन्वं गृहीत्स कृतार्थो भवतीत्येवं प्रसिद्धो भूत्सभूतले. म्हणजे दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने हा जो ब्राह्मण होता म्हणजे विष्णुदत्त, हा ज्या कोणावर अनुग्रह करतो तो जो कोणी असेल तो कृतार्थ होतो, अशी त्याची जणू काही संपूर्ण भूतलावर ख्याती झाली, प्रसिद्धी झाली. कृतार्थो भवतीत्येवं, तो ज्याच्यावरती कृपा करेल तो कृतार्थ होईल, अशी प्रसिद्ध भूतसभूतले, अशी संपूर्ण भूतलावर जणू काही त्या विष्णुदत्त या ब्राह्मणाची ख्याती झाली. मग गोदावासी द्विज कश्चित हरिधर्मा तदात्मज द्विदशाब्दो यस्य जन्या गुणोष्टाब्द क्षयो भवत. गोदावासी कोणतरी एक ब्राह्मण होता, त्याचा पुत्र हरी शर्मा हा 20 वर्षाचा होता. कश्चित हरी शर्मा तदा आत्मज, त्याचा मुलगा द्विदशाब्दो यस्य हा 20 वर्षाचा होता. त्याला जन्मता जणू काही यस्य जन्मा गुणोष्टाब्द, त्याला जन्मतात पांथरी म्हणजे एक प्रकारची व्याधी होती, तर अष्टाब्द क्षय भवेत, तर वयाच्या 8व्या वर्षी त्याला क्षय या व्याधीने तो ग्रस्त झाला. मग त्र्यब्दो जलोधरो जीर्ण ज्वळे एकाब्द आयना अतिसार सकाशश्च चातुर्मास्यो भगंधरा. म्हणजे 18व्या वर्षी त्र्यब्दो जलोधर आणि जीर्ण ज्वळे एकाब्द आयन 20व्या वर्षी जीर्ण ज्वर त्याला झाला. त्याच वर्षात अतिसार सकाशश्च, त्याच वर्षात खोकल्यासह अतिसार हा सकाशस्थ त्याला 6 महिने आणि चातुर्मास्यो भगंधरा आणि भगेंद्र अशा प्रकारच्या व्याधीचा एक जण काही प्रादुर्भाव त्याच्या ठिकाणी 4 महिन्यापासून 4 महिने सुरू झाला. मग त्रिदोषेणाम अपि संक्रांतम प्रेक्षम मृत्यू मुखम पतिम तद्भार्या शोषाब्दागात शरणम विष्णुदत्तमित. तेव्हा त्या त्रिदोषाणाम अपि संक्रांतम, तेव्हा कफवात पित्ताने पिळलेला म्हणूनच प्रेक्षम मृत्युमुखम पतिम, जणू काही मरणोन्मुख झालेल्या आपल्या नवऱ्याला पाहून त्याची तद्भार्या म्हणजे त्याची बायको, त्याची पत्नी षोडशाब्दागात शरण विष्णुदत्त, म्हणजे त्याची 16 वर्षाची पत्नी होती ती विष्णुदत्ताला शरण गेली. ती असं म्हणते, प्रार्थना करते, सौभाग्यम देहि मे ब्रह्मन् भर्ता मे रोग पीडिता अत्युत्कटा प्रतिकारा देवात जाता निरर्थका. हे ब्रह्मन मला सौभाग्य द्या. सौभाग्यम देहि मे ब्रह्मन भर्ता मे रोग पीडिता, कारण माझा पती हा रोगाने पिडलेला आहे. अत्युत्कटा अत्यंत आवश्यक असलेलं प्रतिकारा रोग निवारणाचं जे काही जे त्याचे उपाय असतील, देवात जाता निरर्थका असे जे काही उपाय आहे ते जणू काही दैवामुळे सगळे निरर्थक म्हणजे निष्फळ झालेले आहेत. तेव्हा
त्या युवकाच्या पत्नीनं ही जी प्रार्थना केली तेव्हा ती जी स्वामी होती तिची प्रार्थना ऐकून इत्यर्थितो दयालुस्स साध्या तद्गृहमेत्यतम दृष्ट्वा कर्म विपाकोक्तम पत्न्यावृतम कारयत. म्हणून त्या साधीने प्रार्थना केली तो दयाळू इष्टदत्त दयालुस्स साध्या तद्गृहमेत्यतम तिच्या घरी जाऊन त्याला दृष्टवाने त्यांनी त्या पाहिलं ब्राह्मणाला आणि कर्मविपाकोक्तम पत्न्या व्रतम कारयत. आणि कर्मविपाक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्याच्या पत्नीला त्यांनी काही व्रत करायला सांगितले आणि ती व्रत करून घेतले. मग क्रमेणाशोदयं प्रापं तत्तद्रोग प्रतिव्रतं क्षये ब्रह्मवदाथोतेदात द्वादशाब्दं सनिर्गता. जे त्याचा तो रोग प्रत्येक व्रताबरोबर क्रमशः लुप्त होत गेला. क्रमेणाशोदयं प्राप तत्तद्रोग रोग प्रतिव्रतम प्रत्येक व्रताबरोबर त्याचा एक एक रोग कमी कमी होत गेला. आणि ब्रह्महत्येच्या पापापासून उत्पन्न झालेला क्षय क्षये ब्रह्मवदोत्थेदात द्वादशाब्द जो 12 वर्षापर्यंत असा तो जो त्यांनी जो पीडित होता क्षयाचा तो 360 जणू काही कृच्छात्मक प्रायश्चित्ताचं तिने दान केल्यामुळे सनिर्गत अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलंय की कृच्छास ते प्रायश्चित्त असं एक प्रकारचं तंत्र आहे. ग्रंथाचे त्या पद्धतीने त्या पत्रिकेच्या तिचा तो क्षयरोग सुद्धा त्या ब्राह्मणाचा दूर झाला. मग गुणशब्देन देवद्रोथो अपि जलोदराः द्वादशाब्देन चाब्देन पापोथो अपि भगंधराः. म्हणजे त्याला पाणथडी जेव्हा म्हणतात किडनीचा आजार तो 6 वर्षाच्या व्रतानं गुणमहा श्रद्धेनं देवांचा द्रोह केल्यामुळे उत्पन्न झालेला जलोदर देवद्रोह तो अपि जलोदराः 12 वर्षापर्यंत केलेल्या व्रतानं आणि केवळ पापचरणाने उत्पन्न झालेले भगंद्र 1 वर्षाच्या व्रताने त्याचा निघून गेला. मग जलोब्देन अतिसारश्च त्रिदोषश्चौषधागतं जागतः द्विजोथ तं हृदि स्फुट्वा जजापोपत निशन्मुनु. म्हणजे 1 वर्षाच्या व्रताने ताप संपला. जरो अब्देना मग अतिसारण त्रिदोष औषधामुळे संपला. अतिसारश्च त्रिदोष औषधागता औषधामुळे त्रिदोष अतिसार ते संपले. आणि द्विजोथम हृदय स्फुटवा मग त्याला संपुट करून म्हणजे त्याच्या हृदयाला स्पर्श करून विष्णू दत्ताने त्याला जजापोपनिषद म्हणून म्हणजे उपनिषदातला त्यांनी काही मंत्र म्हटले या विष्णू दत्ताने. त्यामुळे तो जो ब्राह्मण निरुब्बेढे द्विजस्तेन भूतिमा आयु प्रजां यशाः दिव्यांगती दत्तभक्ती विहापुत्रंच सद्गती. त्यामुळे निरोगी झालेला तो ब्राह्मण दिव्यांगती दत्तभक्ती तो ब्राह्मण ऐश्वर्य आयुष्य संतती आयु प्रजान यश संतती कीर्ती आणि दत्तभक्ती दिव्यांगती दत्तभक्ती आणि ऐहिक पारलौकिक अशा पद्धती या सगळ्या गोष्टीच सद्गती अशी उत्तम पारलौकिक गती मिळवता झाला त्याला प्राप्त झाली.
पितृत्वेन वृतः सत्या द्विजप्रस्थापितो स्पृहा ययो धामेति रुग्णो अपि बीजोगात सगती तत्. म्हणजे सतीनं जणू काही त्याच्या बायकोनी पितृत्वेन वृतः सत्या द्विजा, सतीने हा जणू काही माझा पिता आहे असा स्वीकार केलेला तो गिरिच्छ असा ब्राह्मण, तो द्विज म्हणजे ब्राह्मण विष्णुदत्त, मग प्रस्थापितो स्पृहा जणू काही ययो धामेति रुग्णो अपि, तो रोगी ब्राह्मण सुद्धा बीजोगात्स सद्गती तत्, अशा पद्धतीने तो ब्राह्मण सुद्धा त्याला उत्तम अशी गती प्राप्त झाली, सद्गतीला गेला. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात क्रमाद्रोगेषु नष्टेषु यथांते पुष्टिदो रसा नष्टेषु विद्यादोषेषु शास्त्रे बोधस्ततो रसाः. म्हणजे क्रमाद्रोगेषु नष्टेषु, क्रमाक्रमाने रोग नष्ट झाले असतात, यथांते म्हणजे जेव्हा शेवटी पुष्टिदो रसा, शेवटी पुष्टी देणाऱ्या शरीराला उत्तम पुष्टीवर्धक असा रस तयार होतो शरीरात, त्याप्रमाणे शास्त्रांनी नष्टेषु विद्या दोषेषु, त्याप्रमाणे शास्त्रांनी अविद्या दोष नष्टे झाला असता बोध होतो दोषेशी शास्त्रे बोध. तो बोध म्हणजे जे ज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त होतो, त्या ज्ञानानंतर ततो रसाहा, त्या ज्ञानानंतर परमानंद असा एक रस प्राप्त होतो. तो रस म्हणजे रसो वैसा, तो रस म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आणि त्याची अनुभूती हा होय. या ठिकाणी आज आपण या एका रोगी आणि असा जो ब्राह्मण होता, त्याला ज्या विविध प्रकारच्या व्याधी होत्या, त्या व्याधी या विष्णुदत्ताने केवळ त्याला जे काही सामर्थ्य प्राप्त झालं, भगवान दत्तात्रेयाची जी त्याच्यावर कृपा झाली, भगवान दत्तात्रेय त्याला जो वर दिला आणि त्या वरामुळे त्याला ज्या काही शक्ती प्राप्त झाल्या, जे ज्ञान प्राप्त झालं, त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी अगदी यथायोग्य पद्धतीने करून त्या रुग्ण ब्राह्मणाचे सगळे रोग दूर केले, त्याला सद्गती दिली. अशा प्रकारची एक वेगळी कथा आज आपण याच्या पुष्पात आपण श्रवण केली. आता यापुढे महाराज आपल्याला या भगवान दत्तात्रेयाच्या सहस्त्रार्जुनाच्या या संवादातून आणि बृहस्पती आणि इंद्र यांचा जो संवाद सुरू आहे, त्या संवादातून आता पुढे कशी कथा सुरू आहे त्याबद्दलचा जो काही महाराजांनी वर्णन केलेलं आहे, उहापोह केलेला आहे, ते आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.